नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. धर्माने कोणत्याही धर्माचा असेल, पण स्वदेशी आपलाच बंधुभाव आहे. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी ॲन्युलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक जे मांडलं, त्यांचं भाषण आहे 1936चं. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की हिंदू हे अमानुष किंवा बुद्धिहीन आहेत म्हणून जातीचं पालन करत नाहीत, ते जातीचं पालन करतात. याचा अर्थ ते अत्यंत धार्मिक आहेत. आणि हे उघडच सत्य असेल तर तुम्हाला त्याच्याशी सामना करावा लागेल, त्या जातीच्या पालन करणाऱ्या लोकांशी नाही. तर जातीचा धर्म ज्या शास्त्रानं मजबूत केला ते शास्त्र तुम्हाला जाळावे लागतील. कारण शास्त्र माणसाची माइंड म्हणजे मेंदू भडकवतात आणि तसा मग हा जे व्यक्ती आहे ना तो रिॲक्ट होतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे 35ला जरी मांडलं असं, 36ला जरी मांडलं असलं तरी 1927मध्ये त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. म्हणजे अगोदर त्यांनी कृती केलेली आहे, नंतर इथल्या व्यवस्थेला सांगतायत. पण ते कसं सांगतायत, जेव्हा त्यांना या देशातून बाहेरच्या देशात PhDसाठी प्रबंध लिहिलेला आहे कास्ट इन इंडिया. आणि तो प्रबंध लिहिताना मग बाबासाहेबांना असं वाटलं की या देशात मला काय संपवायचं आहे. तर वयाच्या तरुण वयात त्यांनी तो त्यांचा मुद्दा क्लिअर केलेला होता की मला या देशातून जात संपवायची आहे. कारण जातीच्या आधारावर तुम्ही राष्ट्र म्हणून उभं राहू शकत नाही. जे तुम्ही जातीच्या आधारावर उभं कराल ते तसंच कोसळून पडणार आहे. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी जेव्हा 1916मध्ये प्रबंध लिहिलेला आहे कास्ट इन इंडिया, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे की भारतातला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो आपल्या बॅगमधून जात घेऊन जाईल आणि भारताची जातीची समस्या ही जागतिक समस्या बनेल. तुम्ही जर कॅलिफोर्निया देशात पाहिलं तर तिथं जातीच्या संदर्भात कायदा पास झाला, पण काय तिथं उच्चवर्णीयांनी आगडोम सुरू केला आणि शेवटी तो पास झाल्यानंतर जय भीमचा नारा लागलेला आहे. म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशातला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना तरी त्यांना माहिती होतं की तो जात घेऊन जाणार आहे आणि तिथली पण व्यवस्था बिघडव करणार आहे. आणि मग बाबासाहेबांना असं वाटलं की तिथं 1916मध्ये प्रबंध मांडलेला आहे, पण त्या प्रबंधांची प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एवढी चर्चा झाली. मग इथल्या जे काही सुधारक मंडळ होतं त्यांना तिकडच्या लोकांनी गाईड्स केलं की इकडं भीमराव नावाचा तरुण जो मुलगा आहे त्याचा प्रबंध खूप गाजलेला आहे, तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर ह्या देशात जात संपवायची असेल तर त्याला तुम्ही अध्यक्ष भाषणाला बोलवा. मग ते जातपात तोडक मंडळ लाहोरमध्ये जे होतं त्यांनी बाबासाहेबांना लेटर पाठवलं. पण बाबासाहेबांचा जो भांड होता तो तत्वांसाठी होता. ते बोलले वाटल्यास तुम्ही मला अध्यक्षपद देऊ नका, माझा भांड तत्वांसाठी आहे. मला असं वाटतं मूर्खांना शब्दाची भीती वाटते. म्हणजे परिषदेला खुश करण्यासाठी मी माझ्या तत्त्वज्ञान मोडतोड करणार नाही, एवढी व्यापक मांडणी त्यांनी केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांचा मुद्दा जो आहे तो जातीच्या संदर्भात आहे. जोवर जात संपत नाही तोवर जातीच्या आधारे जे काही गोष्टी होत आहेत पुढे त्या तशाच होत राहणार आहेत. आणि म्हणून जात संपवायची, मग जात नको असेल मग तुमचा आदर्श समाज कोणता, हा त्या व्यवस्थेला त्या मंडळाला त्यांनी प्रश्न केला. तर मग त्याच्यात त्यांनी फक्त प्रश्नच मांडलेला नाही, तर उत्तर ते स्वतः देत आहेत की माझा आदर्श समाज हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित आहे. म्हणजे एवढं त्यांनी क्लिअर त्यांच्या पूर्ण ज्या कन्सेप्ट होत्या त्या क्लिअर केलेल्या आहेत. आता जर जात नको आहे मग तुम्हाला दुसऱ्या तर पर्याय देता आला पाहिजे ना. मग बाबासाहेबांना असं वाटलं की मी ज्यांना उत्तर देतोय की मला जात नको आहे पण माझा आदर्श समाज असा आहे तो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित आहे. म्हणजे कधी देत आहेत, 35ला मांडणी करतायत आणि 56मध्ये दीक्षा देत आहेत आणि 50मध्ये संविधानात तीच मांडणी आलेली आहे. म्हणजे एकूणच त्यांचा पूर्ण शिक्षणाचा जो रेटा होता तो सर्व या मानवी समाजाला मुक्त करण्यासाठी त्यांना संविधान मूल्य ही कशी जाणीव होईल. कारण मूल्याची भाषणं त्यांनी 50ला मांडलेली आहे संविधानात. पण आपण जर महाडचा सत्याग्रह इथला केला तर 14 तारखेचा, तर तिथं त्याची मांडणी काय केलेली आहे की हा संग्राम केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे. म्हणजे ही मानवी मूलभूत हक्क त्यांनी 50ला संविधानात शब्दांनी मांडलेली आहेत. पण तिथं भाषण करताना जनसमुदायासमोर ते बोलतात मानवी मूलभूत हक्कासाठी. म्हणजे या सर्व रणंगणमध्ये आपल्याला बाबासाहेबांचं त्या डेफिनेशन काय होतं, त्यांना काय अपेक्षित होतं ते आपल्याला समजून येतं. आणि म्हणून जात आणि धर्म आणि त्याच्यानंतर मग जगाभरामध्ये गेलेली जी नेचर आणि कल्चर आहे. कारण बाबासाहेब त्या देशात गेलेले आहेत आणि त्या देशामध्ये बुद्धिझम आहे. म्हणजे ब्रह्मा देशामध्ये आहे, जपानमध्ये आहे, श्रीलंकेमध्ये आहे, थायलंडमध्ये आहे, सर्वीकडे त्यांना बुद्ध दिसतोय आहे. पण तरी पण त्या अस्वस्थ आहेत. कारण तिथला जो बुद्ध आहे तो कशा पद्धतीत गेलेला आहे, धम्माला धर्मरूप येतं, ते धर्मरूप बाहेरच्या लोकांनी कसं घेऊन गेलेले आहेत. आणि म्हणून त्यांना काठमांडूमध्ये 1954मध्ये परिषदेमध्ये 60 देशांच्या बौद्ध राष्ट्रांच्या परिषदेमध्ये त्यांना म्हणावं लागलं. 60 देशांचे बौद्ध भिक्खू बसलेले आहेत परिषदेला आणि ते बौद्ध राष्ट्र आहेत. आणि बाबासाहेबांनी दीक्षा 56ला घेतलेली आहे.
पण 54ला ती परिषद भरती आहे आणि तिथल्या 60 देशांच्या लोकांना बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धम्माची मांडणी करताना बुद्धाच्या सामाजिक आणि नैतिक तत्वांवरती भर देणं मला अधिक गरजेचं आहे. परंतु आज जे दिसतंय ते अभिधम्म, ध्यान आणि समाधी यावरच भर दिला जातो आहे आणि या दृष्टीने केलेली मांडणी भारतीय लोकांसमोर विघातक ठरेल. का असे बोलले की त्याला काही कारणं होती. कारण हा माणूस आधीच दैववादी भोला होता, भक्तीचा, रूढी परंपरेचा अधीन गेलेला हा माणूस होता आणि याला जर या सर्व व्यवस्थेतून मुक्त करायचं असेल आणि संविधानाची मूल्य त्यांच्या मना मेंदूत पेरायची असतील तर तुम्हाला तसा बुद्धाची मांडणी करावी लागेल. आणि म्हणून मग बाबासाहेबांसमोर जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा त्यांना बुद्ध समजून घेण्यासाठी 3 गोष्टी पहिल्या समजून घ्याव्या लागल्या. एक तर वेद, स्थितिवाद आणि त्यांच्या बुद्धाच्या मांडणीवरती कशा पद्धतीत ह्यांनी फेरफार केलेला आहे त्या सर्व गोष्टी त्यांना समजून घेतलेल्या आहे. म्हणजे बाबासाहेबांसमोर व्यक्ती, देश आणि समाज तर होता, पण व्यक्तीला चांगलं घडवण्यासाठी त्यांना कशाची अपेक्षा आहे तर त्यांना मग त्याने पंचशिलेची, बुद्धाची पंचशिला त्यांना घ्यावी लागली. कारण बुद्ध हा अत्यंत प्राचीन काळातला आहे आणि त्यांना तो स्वीकारावा लागला. पहिलं म्हणजे त्यांना तो प्राचीन काळातला बुद्ध का समजून घ्यावा लागला. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये ते कबीराला पकडतायत, नंतर आधुनिक काळामध्ये ते ज्योतिबांना पकडतायत. म्हणजे त्यांचे आदर्श आहेत, म्हणजे आपण त्यांना गुरु म्हणतो, पण बाबासाहेबांचे आदर्श हे 3 आदर्श होते, पण त्या काळातले होते. अत्यंत प्राचीन काळात बुद्ध भेटत आहेत, मध्ययुगीन काळात कबीर भेटत आहेत आणि आधुनिक काळात त्यांना ज्योतिबा फुले भेटत आहेत. पण ज्योतिबा फुल्यांनी जी मांडणी केलेली होती ती बुद्धाची मांडणी आहे. कारण आपण जर बुद्धाच्या कॉलेजचा जर संदर्भ देत असू, 2500 वर्षापूर्वी तक्षशिला नालंदा कॉलेज होतं, आपण हे जर संदर्भ देत असू, 18 विद्यापीठं होती आणि त्या टायमात बौद्ध स्त्रिया ज्या होत्या ते थेरोपदावरती गेलेल्या होत्या. म्हणजे शिक्षणाच्या प्रमाणात त्या किती मोठ्या उच्च स्तरावरती गेलेल्या होत्या. आपण हा विचार केला पाहिजे की बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध कॉलेजमध्ये स्त्रियाही शिकवायला मोठ्या फिलॉसॉफर होत्या. हा संदर्भ बाबासाहेबांना घेतलेला आहे. म्हणून ज्योतिबा फुल्यांना त्यांनी मानलेला आहे आदर्श. पण ज्योतिबांना आदर्श मानताना ज्योतिबांनी ह्या शूद्रांच्या अधोगती का झाली तर शूद्रांच्या अधोगती सांगताना ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्य गेले, विद्यविना शूद्र खचले, इतके अनाथ एका अविद्येने केले. म्हणजे शिक्षण नसेल तर माणसांची हानी कशी होते हे ज्योतिबा फुल्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे. पण बाबासाहेबांनी जेव्हा हा सर्व स्टडी केला बुद्धांच्या पासून ते ज्योतिबा फुल्यांपर्यंत, तेव्हा मग बाबासाहेबांना असं वाटलं की या देशाची मानवी अधोगती का झालेली आहे तर या देशामध्ये श्रमाची विभागणी झाली नाही. जर श्रमाची विभागणी झाली असती तर या देशामध्ये जी आर्थिक दरी आणि सामाजिक विषमता दिसत आहे ती तशी दिसली नसती. कारण काय, सोनाराने सोनाराचं काम करावं, कुंभाराने कुंभाराचं काम करावं आणि चांभाराने चांभाराचं काम करावं. या सर्व चौकनामध्ये ह्या बंदिस्त जातीच्या भिंतीमध्ये बांधून ठेवलेला हा समाज आहे. आणि दुसरा जर त्याच्या पलीकडे जाऊन काम करायला गेला तर त्याला सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागतंय. म्हणजे जाती पंचायतचे काही कठोर कायदे होते आणि मग आज जी काय सर्व जाती धर्माची लोक मोकला श्वास घेत आहेत, नको त्या क्षेत्रात कामं करत आहेत, ते संविधानात संधी दिली म्हणून ते कामं करत आहेत, नाहीतर त्यांना त्यांच्या जातीतच मरावं लागलं असतं. जेव्हा आपण बोलतो आम्ही भारताचे लोक, आय एम इंडियन, तेव्हा बाबासाहेबांनी जो प्रबंध मांडलेला होता कास्ट इन इंडिया, त्या प्रबंधातूनच त्यांना मग या देशाला काय म्हणायचं, या देशाला आम्ही भारताचे लोक म्हणण्याच्या आधी आम्ही धर्माचे लोक बोलू का, आम्ही जातीचे लोक बोलू का. तर जगात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुम्ही तुमचा जात धर्म घेऊन जाऊ शकत नाही, तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता की आम्ही भारताचे लोक आहोत, आम्ही इंडियन. म्हणजे तुमच्या पासपोर्टवरती आम्ही भारताचे लोक असं लिहिलेलं असतं. आय एम भारतीय म्हणजे इंडियन आहोत, आम्ही इंडियाचे आहोत, आम्ही भारताचे आहोत, बरोबर ना. आम्ही जातीचे म्हणत नाही, आम्ही हिंदूंचे, आम्ही ख्रिश्चन, आम्ही मुस्लिम, आम्ही जैन, आम्ही बौद्ध असं नाही. तर या देशाच्या मानवी समाजाला जर कोणती आयडेंटिटी दिली असेल बाबासाहेबांनी तर पहिली गोष्ट तुमची माणसाची गणती जी आहे, गणना जे आहे ते आम्ही भारताचे लोक आहोत, आम्ही ना कोणत्या जातीचे ना कोणत्या धर्माचे. हे त्यांना वयाच्या 26व्या वर्षी हे त्यांना मांडावं लागलं कास्ट इन इंडिया. आपण हा संदर्भ समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब 1916 भारताच्या बाहेर जात आहेत प्रबंध लिहायला, पण त्याच्यापूर्वी कधी आपल्या भारतातला माणूस गेला नव्हता का, आजही जात आहेत. पण त्यांना या देशातून काय संपवायचं आहे याच्याकडं कोणतं भूमिका नव्हती, ध्येय नव्हतं. आणि म्हणून सयाजीराव गायकवाडांनी त्यांना जी शिष्यवृत्ती दिलेली होती ती शिष्यवृत्ती देताना सयाजीराव गायकवाडांनी त्यांना प्रश्न केला की तू पुढं शिकून काय करणार आहे. मग सयाजीराव गायकवाडांना त्याने उत्तर दिलं
की मला या देशाची शोषण व्यवस्था आणि जी विषमता आहे ती परिपूर्ण नष्ट करायची आहे आणि देशाला एका सुखी मार्गाने घेऊन जायचं आहे. आणि त्याने ते मांडणी केली. आणि जेव्हा सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानात त्यांना काम करावं असं वाटलं की बाबा शिष्यवृत्ती दिलेली आहे, तर त्यांनी शब्द दिलेला होता की मी तुमच्या संस्थानात काम करेन. आणि मग ते तिथे गेलेत. आणि गेल्यानंतर त्यांना असं जाणीव झाली की त्यांना स्वतःला राहायला एखादं भाड्याने घर भेटाय नाही, कारण जातीचा प्रश्न मजबूत तिथं आला, समोर आलेला आहे. कारण ते एका खालच्या वर्गातून गेलेले होते आणि सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानामध्ये काम करायचं होतं, पण एखादा भाड्याने रूम भेटत नाही आहे. आणि ते बाबासाहेबांना पूर्ण पाहिलं. पण तिथं नंतर त्यांना असं वाटलं इथं पारशांचं कुठंतरी हॉस्टेल आहे, आता पारशी धर्म विदेशी आहे, त्यांना असं वाटलं पारशी धर्माला कुठे बाट असेल किंवा बहिष्कृत करतील, म्हणून ते आपले त्या हॉस्टेलमध्ये गेले सामान घेऊन. आणि तिथं गेल्यानंतर त्या हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर त्यांना काही दिवसानंतर तिथल्या हॉस्टेलमध्ये त्यांना समजलं की हा खालच्या जातीतून आलेला आहे, पण स्वतःचं आडनाव त्यांना बदलावं लागलं आणि त्या आडनाव त्यांनी लिहिलं की एदोलालजी. मग काही कारणास्तव तिथल्या काही लोकांना समजल्यानंतर ते लाठीकाठी घेऊन आले आणि बाबासाहेबांचं सामान घेऊन बाहेर फेकलं. आणि त्या दिवशी मग बाबासाहेबांनी निश्चय केला की पारशांना जो बाट आहे ना तो कुठून आलेला आहे. या देशातला जो हिंदू आहे तो हिंदूला जो अस्पृश्य आहे तो पारशांनाही अस्पृश्य आहे, तो मुस्लिमांनाही अस्पृश्य आहे आणि तो ख्रिश्चनांनाही अस्पृश्य आहे. याची जर सर्व मांडणी आपल्याला बघायची असेल तर बाबासाहेबांचं वेटिंग फॉर विजा याच्यामध्ये त्यांनी 4 हे त्यांचे अनुभव मांडलेले आहेत. ते ख्रिश्चनांचे आहेत, मुस्लिमांचे आहेत आणि पारशांचे आहेत आणि हिंदूंचे आहेत. हे 4 अनुभव त्यांनी त्या वेटिंग फॉर विजामध्ये मांडलेला. आणि सर्व पुस्तकं त्यांची इंग्रजीमध्ये आहेत, मराठीमध्ये नाहीत. मराठीमध्ये कुठं अनुवाद आता होत आहेत. तर ही जी मांडणी आहे बाबासाहेबांना, हा मुद्दा काय होता तर माणसांच्या मेंदू आणि मनातून जात संपेल कशी या देशातली. कारण या देशातला माणूस कशा पद्धतीत स्वतःला जातीमध्ये कोंडून घेतो, भिंतीमध्ये बांधून घेतोय, तर ती मांडणी त्यांना ती बघायची होती. आणि मग त्यांना पारशी समोर दिसतोय आहे आणि तिथून त्यांनी सामान बाहेर फेकलेला आहे, तो त्यांच्या डोक्यामध्ये तो मुद्दा होताच. पण त्यांना नंतर मग असं वाटलं मला ह्या वैयक्तिकरित्या या देशामध्ये काही अशक्य नाही, पण तुमच्या मानावरती जे वैश्य, ब्राह्मण आणि क्षत्रिय ही जी दरी आहे ती मला उद्ध्वस्त करायची आहे, ती मिटवायची आहे. त्यासाठी मी काही लिहिणार आहे, पण तुम्ही ते वाचा. कारण वाचन आपण करत नाही आणि म्हणून आपण नको त्या विचाराचा प्रचार करत आहोत. म्हणजे IQ महामानव समजून घेणं आणि कोणीतरी सांगितलेलं ते महामानव समजून घेणं आणि स्वतः अनुभव अभ्यासून घेतलेले महामानव खूप महत्त्वाचे असतात. कारण आपल्याला या सर्व जगातले सर्व धर्म आहेत हे कधीचे आहेत हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. तुम्ही अफगाणिस्तानामध्ये गेलात तर तिथं बुद्धाच्या मोठमोठ्या मूर्त्या डोंगराला पूर्ण रेखीव स्वरूपात आपल्याला सापडतील, कारण तिथं ऑर्डर काढलेली होती बुद्ध संपवा म्हणून. पण आजही तुम्ही बघायला गेलात तर बौद्ध धर्माचा हा जो इतिहास आहे तो कधीचा आहे तर 6व्या शतकामध्ये, इसवी सन 6व्या शतकामध्ये येशू ख्रिस्त पूर्वीचा आहे. म्हणजे येशूचा जन्म कधीचा आहे तर बुद्धानंतर 500 वर्षांनी, त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबर कधीचा आहे तर 1200 वर्षांनी. म्हणजे हे जेवढे धर्म आहेत ते नंतर आलेले आहेत. आणि म्हणून बुद्ध अगोदर गेलेला आहे. सम्राट अशोकाने या स्थलावरून, या नालासोपारा नगरीतून बौद्ध धर्म हा लंकेच्या माध्यमातून तिकडून वाया तसा हा जगभरामध्ये गेलेला आहे. पण बाबासाहेब जेव्हा ज्या देशामध्ये गेले शिकायला तेव्हा त्यांनी हा स्टडी केलेला आहे आणि तिथलं नेचर आणि तिथलं कल्चर पाहिलं. आणि त्याच्यानंतर हा बुद्ध लिहायला त्यांना 5 वर्ष लागलेली आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला. पण बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहित असताना एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की बौद्ध धम्माचं यथायोग्य आकलन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला 3 पुस्तके वाचावी लागतील. आणि ती 3 पुस्तकं त्यांनी त्याच्यामध्ये नाव मांडणी केलेली आहे. पहिलं म्हणजे पुस्तक ते बोलतात की बुद्ध आणि त्याचा धम्म, आणि त्याच्यातच ते बोलतात बुद्ध अँड कार्ल मार्क्स, आणि त्याच्यानंतर रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन. ही 2 पुस्तकं आपल्याला वाचणं गरजेचं आहे. कारण या देशाची प्रगती जी होत होती त्याच्यानंतर अधोगती झालेली आहे. त्यासाठी त्यांनी रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती, पहिली क्रांती आणि त्याच्यावरती कशी प्रतिक्रांती झाली, हा धम्म पुन्हा लयाला कसा जाईल, म्हणून इथल्या व्यवस्थेने केलेली कामं आहेत ती तशा पद्धतीनं बाबासाहेबांना ते मांडावं लागलं. आणि म्हणून या देशाची पूर्ण क्रांती, बौद्धिक क्रांती असेल, मानसिक क्रांती असेल, ही जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला फॉर आंबेडकरांपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी याच ठिकाणी आलेत आणि याच ठिकाणी त्यांनी हा जो धम्म किती सोप्या पद्धतीत सांगितलेला आहे बौद्ध धम्माचं सार म्हणून. कारण त्यांच्यासमोरचं दिसतंय ते नैसर्गिक आपत्ती आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. आता नैसर्गिक आपत्ती काय तर वीज येणं, सुनामी येणं किंवा भूकंप येणं, ह्या सर्व गोष्टीत नैसर्गिकमध्ये येते. त्याला मानवी प्रमाणात आपण थोडंसं कुठेतरी ते यंत्रणाच्या माध्यमातून रोखू शकतो.
पण वैयक्तिक जेव्हा माणूस जगतो तेव्हा त्याला कोणत्या अवस्थेतून जावं लागतं, मग ती भयानक अवस्था येऊ नये म्हणून मग ते पंचशील किती महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी याच ठिकाणी बौद्ध धम्माचं पंचशील साध्या सोप्या भाषेमध्ये इथल्या उपस्थितांना त्यांनी दिलेलं आहे की पंचशील बुद्धांनी कशा पद्धतीत सांगितलेलं आहे, त्याची मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर वैयक्तिक म्हणजे माणूस चांगलं घडण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर मी खोटे बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी हत्या करणार नाही, हे पंचशीलमध्ये येतं. आता समाजाला जर चांगलं घडवायचं असेल तर मग कशाची गरज आहे, मग सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका म्हणजे 10 पारमिता आणि अष्टगाथा, अष्टशील म्हणजे अष्टशील आणि पारमिता हे समाजात घडणीचा कार्यक्रम आहे. आणि देशाला जर चांगल्या पद्धतीत घेऊन जायचं असेल उच्च टोकावरती तर त्यांच्यासमोर जो दिसतोय तो संविधानात जी मूल्य आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, ही मूल्य आहेत. म्हणजे व्यक्ती, समाज आणि देश हे समोर त्यांच्या होतं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या डिग्र्या ज्या आहेत, त्यांच्या डिग्र्या म्हणजे त्या त्या देशामध्ये ते शिकायला गेले ना, त्यांच्या डिग्र्या होत्या MA PhD DSc LLD DLit बॅरिस्टर ॲट लॉ. ह्या ज्या डिग्र्या आहेत आजही जर आपण विचार करायला गेलो तर 100 वर्षापूर्वी म्हणजे 80-85 वर्षापूर्वीच्या ह्या डिग्र्या आहेत. आणि त्या टायमाला त्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी त्या डिग्र्या हस्तगत केलेल्या आहेत ज्या ह्या देशामध्ये त्यांना शिक्षणाची बंदी होती. आणि या माणसांनी हे शिक्षण कोणाच्या कामी लावलेलं आहे, तर अख्ख्या सर्व मानवी समाजाच्या कामी लावलेला आहे. आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठाला 150 वर्षाच्या इतिहासामध्ये जो त्यांचा विद्यार्थी कोण असा चांगला या विद्यापीठातून घडून गेला, त्याची जी परीक्षा घेतली गेली त्याच्यामध्ये या देशाचा डॉक्टर भीमराव आंबेडकर जो विद्यार्थी होता त्याचा स्टॅच्यू आणि त्याच्या खाली त्यांना लिहावं लागलं दी नॉलेज ऑफ सिम्बॉल डॉक्टर BR आंबेडकर. म्हणजे या देशातला फिलॉसॉफर, या देशातला तुमचा आमचा बाप जगाला आज ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये टॉप लेवलचा आदर्श म्हणून मान्यता भेटलेली आहे. आपल्याला किती अभिमान पाहिजे. आणि त्या बापानं आपल्याला हा बौद्ध धम्म आपल्या ओटीत टाकला. आपली पण नैतिक जबाबदारी येते की आपण हा धम्म समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा धम्मामध्ये जात नाही. तुम्ही जर बाकी सर्व धर्म बघायला गेलात तर ब्राह्मणात जाती आहेत, ख्रिश्चनात जाती आहेत, जैनात जाती आहेत किंवा मुस्लिमात जाती आहेत. तुम्ही ब्राह्मणामध्ये कोणत्या जाती आहेत, तर देशस्थ ब्राह्मण, कायस्थ ब्राह्मण, चित्पावन ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, देशमुख ब्राह्मण ह्या जाती आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांसमोरचा जो मुद्दा होता तो जातीचा मुद्दा होता. आणि म्हणून जात कशी संपेल, तर मी ब्राह्मण झालो तरी जात राहणार आहे, मी ख्रिश्चन झालो तरी जात राहणार आहे, मी मुस्लिम झालो तरी जात राहणार आहे, पण मी बौद्ध झालो तर बौद्ध धर्मामध्ये जातीचा कुठंच कसला संदर्भ नाही. आणि म्हणून त्यांनी उदाहरणं दिलेले आहेत की बुद्धांनी सांगितलेलं आहे की हा समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये जर प्रत्येक देशाच्या नद्यांचं पाणी येतं आहे ते तुम्ही पाणी त्या देशाच्या नदीचं काढू शकत नाही. तसा हा धम्म आहे. या धम्मात एकदा का तुम्ही आलात तर समुद्रात जसं पाणी विलीन होतं तसं या धम्मामध्ये जात ही राहत नाही. कारण त्यांना हे वाटलेलं होतं की पुढे जाऊन हा धम्म पण हे लोक नासवतील. म्हणून त्याने 1952मध्ये वर्लीमध्ये जी परिषद भरली होती, वर्लीमध्ये त्यांची सभा होती आणि त्या सभेमध्ये त्यांना म्हणावं लागलं की जातीला मानणारे लोक बौद्ध होतात आणि बौद्ध धम्माचा ब्राह्मणीकरण करतात. म्हणजे ते 1952मध्ये त्यांनी धोक्याची सूचना दिलेली आहे. त्या वर्लीच्या सभेमध्ये ते टाटा बिर्लाचं विहार आहे तिथं ते गेलेले होते आणि तिथून आले आणि ते सभेला उपस्थित राहिले. आणि सभाला उपस्थितांना ते बोलले की बौद्ध धम्माची कशा पद्धतीत अधोगती झालेली आहे. म्हणजे ते 52ला दिलेलं भाषण आहे आणि तुम्ही जर हा जो संदर्भ 1916मध्ये घेऊन गेलात, त्याच्यानंतर 1936ला त्यांचं ॲन्युलेशन ऑफ कास्ट म्हणजे कास्ट इन इंडिया नंतर ॲन्युलेशन ऑफ कास्ट आणि त्याच्यानंतर बुद्धाची मांडणी आणि त्याच्यामध्ये संविधानाची मांडणी आहे. आणि संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक लिहिले, आम्ही जात आणि धर्माचे नाही, आम्ही भारताचे लोक आहोत. आणि म्हणून आपली आयडेंटिटी त्यांनी क्लिअर केलेली आहे की आम्हाला या देशातून काय संपवायचं आहे, तर जात नावाचा रोग संपवायचा आहे. आणि ते त्यांनी काम केलेलं आहे. कारण या देशातला प्रत्येक विद्यार्थी असेल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, पण त्याला कोणत्या पद्धतीत संविधानामध्ये आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे 6 ते 14 वर्षाच्या प्रत्येक बालकाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण भेटावं असं त्यांनी संविधानाच्या आर्टिकलमध्ये मांडलेलं आहे. मग ते त्याने असं पण मांडलं असतं ना की या देशातला शिकणारा वर्ग हा प्रस्थापित व्यवस्थेनं फक्त ब्राह्मणांनी शिक्षण आपल्या हाती घेतलं, पण आज जो सर्व जाती धर्मातला माणूस शिकतोय ते संविधानात संधी भेटली म्हणून शिकतोय, नाही तर व्यवस्थेनं ते शिकू दिलं नसतं आपल्याला. आणि म्हणून ज्योतिबा फुले म्हणले की शूद्रांची अधोगती कशी झाली, आपण तर शूद्र नव्हतो, आपण कोण, तर आपण अस्पृश्य होतो. आणि म्हणून हु आर शूद्र लिहिल्यानंतर बाबासाहेबांनं
अनटचेबल हा ग्रंथ लिहावा लागला, म्हणजे अस्पृश्य मूलचे कोण हा ग्रंथ लिहावा लागला. कारण त्यांना हे माहिती होतं आणि त्याच भाषणामध्ये असं त्यांनी मांडणी केलेली होती की या देशाचे जे शूद्र आहेत, पण मी शूद्र नाही, मी अतिशूद्र आहे, म्हणजे अस्पृश्य आहे. हे त्यांना मांडणी मांडावी लागली, करावी लागली. कारण ज्योतिबांना त्याने आदर्श मानलेला आहे. फुल्यानं ते आदर्श मानताना ही मांडणी त्यांनी केलेली आहे. हु आर शूद्रज, म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते. शूद्र खचलेले आहेत, पण ते पूर्वी कोण होते. मग त्याची मांडणी. त्याच्यानंतर अनटचेबल आहे, म्हणजे पण अस्पृश्य मूलचे कोण आहेत. मग ते दोन त्यांना, नाही तर बाबासाहेबांना लिहायला तर खूप काही विषय होते, पण त्यांना करमणूक म्हणून करायची नव्हती, मनोरंजन म्हणून करायची नव्हती. तर माणसांच्या डोक्याची आणि मनांची ठेवण त्यांना बदलायची होती. आणि म्हणून त्यांनी इथल्या देशातल्या प्रत्येक साहित्यिकाला पण आव्हान केलेलं आहे. आणि त्या साहित्यिकाला आव्हान करताना म्हणतात की आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरती बंदिस्त करू नका, तिचं तेज खेड्यापाड्यातील अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. कारण आपल्या देशात उपेक्षितांचं फार मोठं जग आहे, ते लक्षात घ्या. आणि त्यांचे दुःख, त्यांच्या व्यथा आपल्या साहित्यातून प्रकाशित करण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी झटा. त्यातच मानवता आहे असं त्यांना म्हणावं लागलेलं आहे. म्हणजे कोणत्या क्षेत्रात नाही बाबासाहेब बोललेले आहेत. राजकारण असो, समाजकारण असो, सर्व क्षेत्राचं बोललेले आहेत. आपण राजकारणात आणि समाजकारणात बुद्धिवादी असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा बोलतो इकडं चल तर तिकडं जायचं नाही, तर आमच्या बुद्धीला, आमच्या मताला ते पटतंय का, तर आम्ही त्या दिशेला गेलो पाहिजे. म्हणजे जा संपवायचे आहे तर तुम्हाला त्यांच्यासोबत संदर्भ ठेवलं पाहिजे, संबंध ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांचा रोग हा कोणत्याच व्यक्तिगत पातळीवरती नव्हता, तो व्यवस्थेशी होता. व्यवस्था काय आहे, व्यवस्थेनं का या देशातल्या प्रत्येक माणसाला माती खायला लावलेली आहे ते त्यांना जाणून होतं. आणि म्हणून त्यांनी हा बुद्ध जो दिलेला आहे तो एकूण ज्ञानाच्या संदर्भात दिलेला आहे, तो एकूण क्रांतीच्या संदर्भात दिलेला आहे. तो आपल्या येणाऱ्या भविष्यात पिढी जी आहे ती कशा पद्धतीत क्रांती करेल, स्वतःची, स्वतःबरोबर समाजाची, समाजाबरोबर देशाची, देशाबरोबर जगामध्ये मैत्रीचा संदर्भ कसं प्रस्थापित करतील. आज मोदींना का बुद्धाची मूर्ती द्यावी लागते. जर ते बोलत असतील की राम असतील, कृष्ण असतील, हनुमान असतील, तर त्यांच्या मूर्त्या जगभरातल्या लोकांना जे विदेशी येतात त्यांनी त्याचं मूर्त्यांचं दान करावं ना, पण ते करत नाहीत. आता आपण काल परवा नीता अंबानी जरी भारताच्या बाहेर गेलेली होती, ती नीता अंबानी काय म्हणावं लागलं तिला, आय एम लँड ऑफ द बुद्धा, म्हणजे मी बुद्धाच्या देशातून आलेली आहे. म्हणजे कमवण्यासाठी, पैसा लुटण्यासाठी यांना बुद्ध आठवतोय आहे. पण या देशातला बुद्ध इथल्या देशातल्या लोकांना का नाही सांगत, तर त्यांचे काही संबंध जोडलेले आहेत. जरी या देशामध्ये कर्मकांड करत असतील, नाना मूर्त्या, मंदिरं असतील, तरी ते याच देशामध्ये त्यांना संपवायचं आहे. बाहेरच्या देशामध्ये याची कोणतीच त्याची जाहिरात होत नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबांना असं वाटलं की या देशातून जर तुम्हाला जगाशी मैत्रीचा संदर्भ प्रस्थापित करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला बुद्धाचा सॉफ्टवेअर वापरावा लागेल. म्हणजे बुद्ध हाच मैत्रीच्या धाग्यात जगाशी संबंध प्रस्थापित करू शकतो. आणि म्हणून ते योगी आदित्यनाथ असतील तरी ते मूर्त्या देतात बुद्धाच्याच, किंवा मोदी असतील तरी ते मूर्त्या बाहेरच्या लोकांना स्वागतासाठी बुद्धाच्याच देतात. आपण एवढंच नाही तर गेट ऑफ इंडियाला जा, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जा, बुद्धाच्या मूर्त्या का ठेवाव्या लागतात, कारण बाहेरच्या जगामध्ये बुद्धाशिवाय दुसरं काही सापडतच नाही. कारण बुद्ध हा फिलॉसॉफर आहे, हे आईन्स्टाईननी पण त्यांना आदर्श मानलेला आहे. ज्यांनी विज्ञानाचा क्रांती आपण बोलतो, विज्ञानाचं वय 600 वर्षापूर्वीचं आहे, बुद्धाचं वय 2500 वर्षापूर्वीचं आहे. विज्ञानाला जे सांगता आलं नाही ते बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की जग अनित्य आहे, सतत बदलणार आहे, जगाचा रक्षण करता आणि पालन करता असा कोणी नाही. जगात जी पण गोष्ट आपण कमवतोय ती आपल्याला पाठी ठेवूनच जायचं आहे. जगात दुःख काय आहे तर जग तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. ह्या सर्व गोष्टीची मांडणी बुद्धांनी केलेली. आणि बुद्धाचा हा जो शोध आहे ना, हा बाबासाहेबांचा स्वातंत्र्य शोध आहे. आणि म्हणून त्यांनी बुद्धांना आपल्या ओटीत का टाकलेला आहे, तर ह्या सर्व कर्मकांड, रूढी, जात, धर्म, पंथ, वंश या सर्वांच्या जर रोगातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर शुद्ध रूपी बुद्धाच्या घरात आपल्याला जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना 22 प्रतिज्ञा बनवाव्या लागल्या. आणि 22 प्रतिज्ञा एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये का दिलेल्या आहेत, कारण त्यांनी तर जगभरातलं शिक्षण घेतलेलं आहे. मग त्यांना जापनीज भाषा बोलता आली असती, त्यांना अमेरिकन भाषा बोलता आली असती, त्यांना लंकेची भाषा बोलता आली असती. पण सर्वसामान्य जो माणूस बसलेला आहे तो कोणत्या मनाने, कोणत्या विचारानं विचार करतो, तो कोणत्या भाषेचा आहे, त्याची भाषा कोणती आहे, त्या भाषेमध्ये, सर्वसामान्य भाषेमध्ये त्यांना त्या 22 प्रतिज्ञा द्याव्या लागल्या. कारण 22 प्रतिज्ञाच्या वरच्या ज्या प्रतिज्ञा आहेत ते यानाला त्यांनी नकार दिलेला आहे. कारण यानातूनच देवधर्माची निर्मिती झालेली आहे. महायान, हिनयान, वजयान, सहजान, तंत्रयान, जैन, शाक्यप्पा ह्या सर्व यानाच्या थेऱ्या आहेत.
हे कसे झाले तर त्या काळामध्ये बौद्ध धम्म बुद्ध मरण पावल्यानंतर इथल्या जे काय प्रस्थापित व्यवस्थेचे रोखून होते मेंदू, म्हणजे बुद्धाला संपवायचं कसं, मग ती कामं झालेली आहेत. मग तेव्हा धम्मसंगती म्हणजे मीटिंग घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्या धम्मसंगतीतून खरा बुद्ध कोणता याची मांडणी झाली आणि त्याच्यानंतर महायान आणि हीनयान याच्यामध्ये त्या मिटिंगी झाल्या. त्याच्यानंतर पुढं बौद्ध धर्माला कर्मकांडाचं रूप यायला सुरुवात झाली. कारण इथलेच काही प्रस्थापित दुःख धरून बसलेली जी लोकं होती की हा बुद्ध खूप चांगला सांगतोय आहे पण आमची संस्कृती बुडती आहे, हा त्यांना भीती होती आणि या भीतीपोटी त्यांनी हा बुद्ध धम्म साहित्याच्या माध्यमातून संपवण्याचं काम केलं. त्यांनी ह्या स्थलांच्या माध्यमातून त्यांना माती टाकली आणि तो दिसूच नये म्हणून अशा योजना त्यांना आखाव्या लागल्या. ह्या बुद्धाला अवतार केलं, या बुद्धाला धर्माची शाखा केली, असं नको ते योजना त्यांनी आखलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांना जन्म घेतला, पण बाबासाहेबांनी जन्म घेऊन मोठं काम जर कोणतं केलं असेल तर हा शुद्धरूपी बुद्ध पुन्हा या भारताचा बुद्ध पुन्हा भारताच्या ओटीत टाकून गेलेले आहेत 22 प्रतिज्ञाच्या माध्यमातून. कारण बौद्ध धर्मात दीक्षा घेण्याचा अधिकार फक्त बौद्ध भिक्खूंनाच होता, उपासकांना काहीच नव्हता विधी. मग त्यांनी उपासकांना चांगल्या बुद्धाच्या मार्गावर कसे जातील म्हणून 22 प्रतिज्ञा बनवाव्या लागल्या. हा विशेष त्यांना हा कार्यक्रम त्यांना द्यावा लागलेला आहे. कारण श्रामणेरांना दीक्षा देण्याचा अधिकार आहे. श्रामणेर दीक्षा घेत होते, उपासक कुठेही भटकत होता आणि हा भटकू नये, हा माणूस भटकू नये, हा मानवतेच्या कवेत यावा म्हणून त्यांना हा 22 प्रतिज्ञा मी आणि प्रत्येक प्रतिज्ञेत त्यांनी मी हा शब्द मांडलेला आहे. मी हा शब्द का त्यांना मांडावा लागला तर माझी नैतिक जबाबदारी काय, संविधानामध्ये आहे नागरिकांचं कर्तव्य. मग नागरिकांचं कर्तव्यामध्ये 51D मध्ये असं लिहिलेलं आहे की या देशात मानवतावाद रुजला पाहिजे, समाजवाद रुजला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. पण ते फक्त शासनकर्ते जमातच रुजवेल का, तर शासनाचे पण आणि निम्म सरकारी आणि तुम्ही आम्ही उपासक हे जर मिळून आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम केलं तर आपलं संविधान चांगल्या पद्धतीत राबवलं जाईल. कारण सरकार जरी राम मंदिर बांधत असेल तरी येणाऱ्या भविष्यामध्ये तरुण विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या, शाळेमध्ये कॉलेजामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर फिलॉसॉफर शिकवले नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला नाही तर ते प्रगती करू शकतील का. आणि म्हणून विज्ञानाची पूर्ण क्रांती आहे ती संविधानामध्ये मांडलेली आहे बाबासाहेबांनी. पण माणसाच्या जगण्यामध्ये जर हे लोक धर्म टाकत असतील तर मग पुढे जाऊन यांनी डार्विनला का काढला. डार्विनला 2023 साहित्यातून काढण्याचा प्रघात सुरू केला या लोकांनी. का केलेला आहे, कारण जगभरातले धर्मग्रंथ सांगतात मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत भयानक आहे. मग तुम्ही बायबल वाचायला घ्या, कुराण वाचायला घ्या किंवा ही प्रस्थापित धर्मग्रंथ वाचायला घ्या, बायबलामध्ये मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत भयानक आहे आणि हजरत पैगंबराच्या कुराणमध्ये तर त्याहीपेक्षा भयानक आहे. आणि इथले धर्मग्रंथामध्ये जर ऋग्वेद वाजायला घेतला तर ते न सांगण्याच्या पलीकडचं आहे. तो सांगतो मानवाची उत्पत्ती कशी झाली तर ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्यांचा मांडीतून आणि शूद्रांचा पायाच्या अंगठ्यातून. आता तरुण जे शिकतायत जी मुलं शाळेमध्ये त्यांना जर विचारलं माणसाचा जन्म कुठून होतो तो तेही सांगू शकतो, पण धर्मग्रंथ असे सांगतायत. मग धर्मग्रंथ मोडीत काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतील, त्यासाठी तुम्हाला वैज्ञानिक फिलॉसॉफर त्याची मांडणी करावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा बुद्ध जो दिलेला आहे हा एकूणच विज्ञान क्रांतीसाठी दिलेला आहे, समतेसाठी दिलेला आहे, विषमता संपवायला दिलेला आहे. आणि म्हणून या देशाचा जो क्रांती काय आहे ते आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर जगभरातले सर्व धर्म आहेत, त्यांचे धर्मग्रंथ आहेत, ते फिलॉसॉफर आहेत, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण बायबल वाचा, त्याच्यामध्ये कुराण वाचा आणि इथले प्रस्थापित धर्मग्रंथ वाचा आणि बुद्ध आणि त्याच्या धम्म वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप तफावत अंतर दिसेल, बरोबर ना. तर मग डार्विन असेल, कोपर्निकस असेल किंवा गॅलिलो असेल, यांना का मारलं विदेशामध्ये, यांना का संपवलं, हे विदेशात घडलेलं आहे. मग आपल्या स्वदेशात एकलव्य असेल, शंभूक असेल, कर्ण असेल, बौद्ध भिक्खू असेल किंवा संतांच्या कत्ली असतील, या का केलेल्या आहेत. म्हणजे जगभरातल्या धर्माला विज्ञान नको आहे, जगभरातल्या धर्माला परिवर्तन नको आहे. आणि हे परिवर्तन फक्त एकट्या बुद्धाने सांगितलेलं आहे. जगभरातले धर्मग्रंथ बोलतात की प्रश्न विचारू नका, तर तुम्ही चुपचाप बसायचं, म्हणजे ठेवले अनंत तैसेच राहावे, असं यांच्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. पण बुद्धाने वयाच्या 7व्या वर्षी आईला प्रश्न विचारला, आई क्षत्रियांना लढावं का लागतं, माणसाला मारणं हा माणसाचं कोणतं कर्तव्य. असा विचारणारा बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला प्रकाशित आणला आणि पहिलं कॉलेज बांधलं, त्याचं नाव दिलं सिद्धार्थ कॉलेज. आता सिद्धार्थ कॉलेज का दिलं तर अशी प्रश्न विचारणाऱ्यांची पिढी घडावी, विद्यार्थी घडावं.
बरोबर ना. म्हणून त्यांनी ते कॉलेजचं नाव दिलं. त्याच्यानंतर मिलिंद कॉलेज नाव दिलं. तर मिलिंद हा बौद्ध झाला म्हणून नाव नाही दिलं. तर मिलिंदला जे प्रश्न सुचले ते कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुचले पाहिजेत. आणि त्याचा उदाहरण म्हणून बाबासाहेबांनी त्या कॉलेजना ती नावं दिली. का बुद्धाची खूप आस्था म्हणून नाही दिलेल्या, तर बुद्धाची फिलॉसॉफी खूप महान आहे. ह्या जगभरातले सर्व वैज्ञानिक बुद्धाला का आपला आदर्श मानतात, तर त्याची काही कारणं आहेत. कारण बुद्धाशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही, बुद्धाशिवाय विज्ञानाचा संदर्भ आपण सांगू शकत नाही. आणि एवढं सर्व असताना बाबासाहेबांनी या देशातली जातीचा संदर्भ जगामध्ये कसा जाणार आहे, तो असा जाणार आहे. म्हणून तिथं पहिला तो प्रबंध त्यांना लिहावा लागला, कास्ट इन इंडिया. त्याच्यानंतर ॲन्युलेशन ऑफ कास्ट आणि त्याच्यानंतर मग संविधान. हा सर्व आपण 1916 ते 1950 आणि त्याच्यानंतर दीक्षा हा कार्यक्रम आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि त्या दीक्षेची एक जी प्रतिज्ञा आहे की मी सर्व मनुष्य मात्रांना समान मानतो, ही प्रतिज्ञा विशेष बौद्धांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्व मनुष्य मात्र म्हणजे तो फक्त भारताच्या मातीचा नाही, तर जगातली सर्व माणसं कुठेही कोणत्याही प्रदेशात राहत असतील, तो कोणत्याही वंशाचा असेल, धर्माचा असेल, जातीचा असेल, वर्गाचा असेल, ती सर्व माणूस समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. या प्रतिज्ञेतून हा बौद्ध धम्म कसा सर्वसमावेश आहे याची मांडणी त्यांना ते करावी लागली. कारण जातीला संपवायचं आहे तर तुम्हाला तुमची मनं आणि मनांची ठेवण, मेंदूंची ठेवण तुम्हाला बदलावी लागेल. आणि म्हणून ते त्यांनी मांडणी करावी लागलेली आहे. अशा प्रकारे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला बाबासाहेबांनी जगभरातले सर्व धर्मांची जी मांडणी आहे ती मुकनायक पेपरमध्ये जी मांडलेली आहे, 1920चा मुकानायक वाचा. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सर्व जगातल्या सर्व धर्मांची चिकित्सा केलेली आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, धार्मिक विषमता कायिक मानव कोटीच्या शाखा प्रज्वलित येण्यास अनवर स्थितीत आहेत. केव्हा तर ही धार्मिक विषमता इतकी विकोपात जाते की तिच्यापर्यंत रक्तपातसुद्धा होतो. पारशी, हिंदू, याहुदी, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन हे धार्मिक विषमतेचे तंटे तर आहेतच, पण अधिक बारीक दृष्टीने पाहिल्यास हिंदू धर्मीय शिरलेली विषमता जितकी निंदास्पद आहे तितकीच ते काल्पनिक आहे. आपण ही थेरी आपल्याला समजून का घ्यायची आहे की जगभरामध्ये जे धर्म आहेत ते नंतरचे आहेत, पण जे माणसं आहेत ते सर्व मानवी समाज जो कवयित घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या धर्माला, ह्या जातीला, ह्या रूढी परंपरेला समजून घेणं ते डॉक्टर बाबासाहेबांच्या भूमिकेतून समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी बौद्ध स्तूपावरती आज जी काय आपण मांडणी केलेली आहे ती ह्या बौद्ध स्तूपावरचं जे भाषण 1955चं आहे ते भाषणच त्याच ह्याच्यातून आलेलं आहे, मुशीतून आलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा बुद्ध दिलेला आहे तो एकूणच ह्या सर्व कल्चर, नेचर आणि माणसांच्या मनांची आणि मेंदूंची ठेवण कशा पद्धतीत घडली पाहिजे त्याचं इथं बाबासाहेबांनी भाषणामध्ये विवेचन केलेलं आहे. ते या निमित्तानं समजून घ्याल. जय भीम. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.